वाजते सकाळचे 4:30. आता आम्ही जाते सागरच्या गावाला. पहिल्यांदा आम्ही तिघं सोबत जाऊ कुठे फिरायला. वर्धा टू महाराष्ट्र. तिथे आम्ही 5-6 दिवस राहू आणि मग तिथं काय करतो काय नाही कुठे एक्सप्लोर करतो जागा वगैरे सगळं ते बी तुम्हाला दाखव. तो अभी हम लोग पहुंच चुके हैं स्टेशन पे। 5 और 17 को आने वाली है ट्रेन ओखा एक्सप्रेस। अभी वो बज रहे 4:50। हमारा ट्रेन नंबर है 1633-7 वडोदरा टू कोकण। क्या बोलता है? वडोदरा टू कोकण। वडोदरा टू कोकण। अंकलेश्वर, सूरत, नवसारी, वलसाड, बोईसर, वसई रोड, भिवंडी, पनवेल, मानगाव। आपण कुठल्या गावाला जाणार आहे? पलानी पलानी। पलानी मान तो भाई हमारी ट्रेन आ चुकी है। हमारी ट्रेन हमारे बाप दादा की ट्रेन। चलो नंबर कोणता होता? नंबर तो ये अपनी वाली ट्रेन है। ये ली अपने हाँ सेट। नाही नाही तिथे याला काय यार सागर काय करतोयस तू? बघजे पहिले बघता खरी नक्की काय आहे काय आहे? ओखा ओखा एक्सप्रेस सामान ठेव. एका जागेवर सामान ठेवा. घे बेटा. तू माझा व्हिडिओ काढ. हा तो दिसतोय टेन्शन नको. बारदार काढून नाही गरज पडली तर सारखा दुकान करून बोला जाऊ दिलं कुठं तुझी व्यक्ती थोडं ना पाहिजे आहे ना जागा काय रोखाय पण हे इनफ आहे. इथं बसू शकतो तिथं मप्पाच्या तिकीट जाऊन द्यायला तर जाणारच होय तसं मी काय करणार. असं नाही हा दोन आहे ना कोणाला आपल्या नंतर झोपू शकतो. म्हणजे आपण कोण तू कोणाला पण कोण यायला तर पाहिजे. आता येऊ तर दे. आता बसू थोडं कमर दुखायला लागली. चल येऊ पत्ते आणायला विंडीवड खेळलो मी तरी याद होतं की दर्शन येणार आहे तर 4 जण खेळलो. 1 जणांमध्ये कसा विंडीवड 2 जण गेलो शकतो. एक जण काय करत व्हिडिओ काढू ते आम्ही खेळतो नाही काय करतो. हा रोज येतो तुला काय माहिती आहे. तुम्हाला नंबर काय वरती आपली का खाली RSC. तो अभी हम बैठ चुके हैं ट्रेन में. ये अक्षय भाई वाइड एंगल नहीं है. तो गाइस अभी हम बैठ चुके हैं ट्रेन में मानगांव जाने के लिए. अभी ये लोग अभी हमारी एक्स्ट्रा सीट एक बची है तो उसका कुछ कर रहे हैं. दर्शन आने वाला था पर वो कैंसिल हो गया है तो उसकी सीट अभी खाली है तो उसका देखते क्या होता है क्या नहीं. हाँ बोल तू झोपलाय गीता बोली का मग धीरे करून तू बी बोलशील मी बी झोपू. मग सीधी गोष्ट आहे मला जाग येईल ना. पण अर्धा एक तास तू झोपू नाही शकत ना. आम्ही जेव्हा जागो मग नंतर तू बोलते तो ना संगत झोपते तर सर्व काम मी जेव्हा करेल ना तेव्हा तुम्ही झोपून जा. काय कराल मग नंतर आम्ही झोपून गेला चुकीने तुम्हाला उठवल्याशिवाय तर नाही झोपू. काय उठवल्याशिवाय थोडी झोपल असं म्हणतोय. आता कशाला लोड घ्यायचा नंतर बघू काय तू बोलता आम्ही तर रेडी पत्ते घे समोर म्हणजे आपल्याला कशाला खर्च करतो. लुडो गेलो लुडो हा मोबाईल मध्ये आहे तसं आहे ना अँड्रॉइड मध्ये. काय अँड्रॉइड पाववडा चाय गरम चाय हा
काय म्हणतं? चाय गरम चाय तर गरम आहे. तू तर वाटवली का चायवाला? चायवाला गब्बस नाही तर तो गब्बस आहे. नाही आपल्यामध्ये मानलं. म्हणजे दर्शन तू बघतोय ना, हा बघ काय बोलतोय, आपल्यामध्ये नाही. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे माणगावला. इथून जाऊ पुढे. आता आम्ही माणगाव स्टेशन पासून रेल्वे स्टेशन पासून बस स्टेशन साठी निघालोय. लगभग 1 किलोमीटर दूर आहे रेल्वे स्टेशन पासून बस स्टेशन. मी बोललो की रिक्षेत जाऊ, पण हे दोघं ऐकत नाहीये की चालतच जाऊ. आणि आता घाबरून चालताय हायवेवर. घाबरूनच चालतोय ना. जे चूल होय ते पुढे चालय. म्हणून कालून चालतोय. कुठे आहे तू? मध्ये चाल ना. तू बाहेर कशाला चालतो एवढा? ऐकलं काय? 300 मीटर झालं अजून. 300 मीटरच झालंय. हे लाईनीतच आहे. टॉर्च बी आहे. मागच्या वाल्याला माहित पडा माझी गाड्या येतात त्यांना. हे बघा कसा जात आहे बाजूनी. हे बघा उतरले, खाली उतरले. चाला आजू चाला. हे बघा 20 रुपये वाचवताय. मजा. आजूबाजूला कायच नाही, पूर्ण अंधारच आहे. आणि इथून आम्ही चालतोय फक्त. व्हिडिओ मध्ये जातील का आता का तुला वाचवते मी तर. रात्रीचे 2 वाजले. तर आत्ता वाजले 2:30 आणि आम्ही पोचलोय माणगाव बस स्टेशनवर. चालत हा घाट बोलतो. आता थोडं चाय नाश्ता करून मग निघूया गावासाठी. बसचं काही नक्की नाही. दादा बोलताय केव्हा माहित नाही. बघूया. आणि भाऊ भेटला आम्हाला नवीन. मी बघितलं. आता वाजते सकाळचे 4:30.
हे राहिलं गाव. आणि जस्ट आम्ही पोचलो. आता बाकीच्या तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू सर्व ब्लॉग बघाल आमचं. 5-6 दिवस आम्ही इथेच आहे गावामध्ये. काय करतो ते दाखवतो.